एक्सट्रीमली सॉरी, मी थोडा घाईत होतो म्हणून धक्का लागला. आय एम सॉरी. अरे नाही नाही नाही, हरकत नाही. तुमच्या बायकोसाठी इतकी धावपळ चालू आहे, तिला बरं वाटावं म्हणून तुम्ही किती मेहनत घेताय. त्या गडबडीत चुकून लागलं असेल. ठीक आहे. बरं, कशी आहे ती आता? हो, ती बरी आहे. एक मिनिट. म्हणजे माझी बायको आजारी आहे तुम्हाला कसं माहिती? ते काय झालं राणी, हो, राणी ज्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहे ना, त्याच वॉर्डमध्ये माझे एक नातेवाईक पण ऍडमिटेड आहेत. त्यांना बघायला मी आले होते सकाळी, तेव्हा पाहिलं मी तुम्हाला. राणी शुद्धीवर आल्यावर तुम्ही किती आनंदी झाला होता. खरं सांगू का, तुम्हाला तुमच्या बायकोची काळजी घेताना बघून खूप छान वाटलं. नातं कोणतंही असो, ते छान जोडून ठेवता यायला हवं, आणि ते तुम्हाला चांगलंच जमलंय. तुम्हा नवरा बायकोच्या डोळ्यात एकमेकांसाठी खूप प्रेम दिसतं. नाही, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. हो का? मग हे बोलताना इतकं का लाजताय? अहो नाही, मी कुठे लाजतोय? मी नाही लाजत आहे. नाही, हरकत नाही. तुमच्या ओठांवर नाही असलं ना, तरी तुमच्या मनात बरंच काही आहे. ते तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे कळतंय. हरकत नाही. काय आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला खूप काही वाटतं ना, तेव्हा चेहरा असा खुलतो. आणि काय आहे ना, त्या माणसाबद्दल आपल्याला जेव्हा एवढं फील होत असतं, म्हणून तर आपण तिची एवढी काळजी घेतो. तुम्ही आमचा बॉन्ड खूप डिटेलमध्ये ऑब्झर्व केलेला दिसतं. कसं आहे ना, निखळ आणि निस्वार्थ प्रेम आजूबाजूला असला ना, की त्याची दरवळ सगळीकडे पसरते, अगदी एखाद्या फुलासारखी. म्हणून फार ऑब्झर्व करायची गरज लागत नाही. पण एक सांगू का, खूप गोड आहे तुमची बायको. हो, गोड तर ती आहे. तिला ना बडबड करायला फार आवडतं. एकदा का बडबड करायला सुरुवात केली ना तिने, की विचारूच नका. मी तर म्हणतो तुम्ही ना भेटा तिला एकदा. तुम्ही तिला भेटलात ना, पुढच्या मिनिटाला तुमची आणि तिची मैत्रीण झाली तर बोला. खरंच? हो, मला नक्की भेटायला आवडेल. आत्ताच भेटूया का? छान गप्पा होतील तुमच्या आणि तिच्या. आता? हो, चालेल, चला या. आणि तुझी मैत्रीण आली आहे तुला भेटायला. अनु, तुम्ही? तू ओळखतेस ना? नाही म्हणजे आम्ही भेटलो होतो बाहेर, पण मी त्यांना त्यांचं नाव नाही विचारलं. पण तुला कसं कळलं? अहो, यांचे नातेवाईक आहेत ना इथं बाजूला. खूप आपुलकीने काळजी घेतात ना ते त्यांची. आणि ते सुद्धा अनु हे पाहिजे, अनु ते पाहिजे, जसं की अनुचा जपच करत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी अनु अनु. सॉरी, ते अनुच ना? अनुप्रिया. पण माझ्या जवळच्या माणसांसाठी अनुच. तुम्ही बसा ना. बाय द वे राणी, जस्ट बी केअरफुल. यांच्याकडे आपली पूर्ण कुंडली आहे. अहो, काहीतरीच काय. पण खरं सांगू का, तुम्हा दोघांचं नातं बघून ना खूप छान वाटलं. खरंच. तेच मी यांना सांगत होते, तर हे म्हणाले की तुला भेटून जा म्हणून. आणि हेही म्हणाले की तुला गप्पा मारायला खूप आवडतात. हो, खूप आवडतं. ते कसं आहे, एखाद्याशी मनमोकळेपणाने बोललं ना की गैरसमज होत नाहीत आणि नातं पण घट्ट होतं. बरोबर ना? अगदी खरं बोललीस. एक सांगू, सकाळी जेव्हा तुम्हा दोघांना बघितलं ना, तेव्हा मला एक छान चित्र दिसलं. एक गोड कपल जे एकमेकांसाठी जगतंय, एकमेकांसाठी झटतंय, एकमेकांना समजून घेतंय, सावरून घेतंय. आहे का आता? अहो, असं काही नाहीये. हो, खरंच असं काहीच नाहीये. खरंच नाही? कधी कधी परिस्थितीमुळे आपल्याला एखादं नातं स्वीकारावं लागतं. कधी कधी त्याचं ओझंही वाटू लागतं. पण मग हळूहळू त्या माणसाची खरी ओळख पटली ना, की तो माणूस आपलासा वाटू लागतो, हवाहवासा वाटू लागतो. आणि मग मनावरचं ओझं आपसुकच कमी होतं, नाही का? दॅट्स ट्रू. किती जेन्युइनली बोललात तुम्ही.
अनुभवातून फक्त एकच सांगेन की नात्याला नाव काय द्यायचं, मैत्रीचं की प्रेमाचं, यात गोंधळून अडकू नका. नात्याचा स्वीकार करा आणि त्याला आयुष्यभर जपा. किती वादळ आली तरी एकमेकांना जोडून राहा. सकाळी काळजीने हात हातात घेतला होता ना, आता त्याचंच रूपांतर प्रेमात होऊ द्या. जगाच्या आधी आपल्या माणसांचा विचार करा. आपली तशी फार ओळख नाहीये, पण तुम्ही एकदम जवळच्या वाटताय. एकदम आमच्या कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटतंय. जोडलेली माणसं हीच तर खरी श्रीमंती आहे. कळलं का मिस्टर इंद्रजीत महाडिक? चला येते मी. असाच एकमेकांचा आधार व्हा आणि सुखाने संसार करा. हो. एक मिनिट, यांना माझं नाव कसं माहित? हो अनुप्रिया. ओ इंद्रजीत सर, काय आता माझ्याशी गप्पा मारायचं सोडून कुठल्या प्रश्नाची उत्तरं शोधताय? गपगुमाना बसा इथंच. बरे सर, हा? तुम्हाला एक विचारू का? नाही नको. सर काही क्षणांपूर्वी हे सगळं किती छान होतं आणि अचानक हे काय झालं? कुणाची दृष्ट लागली? मला गेलं पाहिजे. अहो किती वेळ झाला कोणीच बाहेर येत नाहीये. बरी असेल ना चिकू? अहो बोला ना काहीतरी. मला ते शांत व्हा. सर काय झालं? काय झालं अश्विनीला? काय म्हणाले डॉक्टर? माहित नाही, आत घेऊन गेलेत तिला. खूप वेळ झाला डॉक्टर बाहेर पण येत नाहीये. डॉक्टर कशी आहे चिकू? आता बरी आहे ना? ऑपरेशन सक्सेसफुल झालं ना डॉक्टर? डॉक्टर नेमकं काय झालंय? आबासाहेब सॉरी, आम्ही वाचू नाही शकलो तिला. काय? डॉक्टर काय बोलताय तुम्ही? दिस इज इम्पॉसिबल. नाही नाही, माझी चिकू अशी जाऊच शकत नाही. जा तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. अहो सांगा ना यांना. अशी कशी चिकू सोडून जाईल आपल्याला? नाही चिकू, चिकू आई सांगते बस. आई आई तू ठीक आहेस ना? आजी दादा आई आई डोळे उघड ना आई प्लीज. आई 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 बोल नका. आई बोल प्लीज. आई तू ठीक आहेस ना? हाँ? कशी कशी नाही गेली? त्यांना सांग चेक करा. आई चिकू खरंच किती करे बोला. बोल. अजितचा फोन आहे. हॅलो दादा, दादा आपली चिकू गेली. गेली?
अजित अरे तू काय बोलतोयस? तू ठीक आहेस ना? काही काय बोलतोयस? आपल्या चिकूला असं काही होऊ शकत नाही. तू काही बोलतोयस? दादा अरे खरंच म्हणतोय, आपली चिकू गेली. आपल्या कोणाचंही मन मान्य नाही करणार, पण आपली चिकू गेली. अजित 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 हे बघ, तू शांत हो. आम्ही दोघं पोहोचतो हॉस्पिटलला. हा, डोंट वरी, आम्ही आलोच. विक्रांत इंद्रा, इंद्रा, आबा काय? अबा मालती यांना काय झालंय? भाऊजाऊ काय झालंय मालती यांना? तुम्ही दोघं आधी शांत व्हावं. चिकूची बातमी कळली त्यामुळे मालतीला जरा गरगरले. आपल्या मागे काय व्याप लागलाय तेच कळत नाही मला. भाऊ काय झालं? अश्विनी ताई उर्मिला शांत हो. कशी लागतो अश्विनी ताई? तुमच्या घरात जे झालंय त्याचा खूप ताण घेतलाय त्यांनी. प्लीज त्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर काहीतरी खाऊ घाला. ठीक आहे डॉक्टर मुलगी हो, सर्व फॉर्मॅलिटीज झाल्या. फक्त काही पेपरवर साईन करायच्या. थोड्या करा आणि बॉडी घेऊन जा. सोडून गेले तू. या पेपरवर सह्या करावं लागणार आहे. प्लीज कोणीतरी. डॉक्टर, मी घेतो ती जबाबदारी. जरा शांत व्हा. जर मानावर या. तुम्ही जर असं रडला तर आबा आणि मालती मॅडमनी काय करायचं? आता आपल्याला आपल्या चिकूला बघायला जावं लागेल ना. तुम्हाला मन घट्ट करावं लागेल. असं खचून नाही चालणार. आपल्या चिकूला एकदा बघून घेऊया. चला. नाही रे, मी आपल्या चिकूला तर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं नाही बघू शकणार. तिला असं बघितलं तर मीच संपून जाईन राणी. एवढीशी होती माझी चिकू. हाता कांद्यावर खेळवलं होतो मी तिला. उडून गेली. खूप स्वप्न पहिले होती तिच्या लग्नाची. पण चिकू तुझं लग्न करून द्यायचं होतं ग मला. थाटाफाटात तुझा हवा तसा नवरा शोधून तुझं लग्न करून द्यायचं होतं. पण तू काय ज्या खांद्यावरती खेळवली त्याच खांद्यावरनं तिला असं घेऊन जावं लागणार आहे मला. याचा जन्मात सुद्धा कधी विचार केला नव्हता. काय होऊन बसलं मला ते. सराव, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता जे झालंय त्याच्यात आपण काही करू शकत नाही. तुम्ही दोघे जर असं वागलं तर पालटी मॅडमने काय करायचं? भाऊ एकदम बघा तरी त्यांच्याकडे. तुम्ही शांत व्हा. बघ, रडू नका. चिकू
ना ग चिकू. चिकू असं नको ना करू. उठ ना चिकू. चिकू उठ ना. अगं काय झालंय? चिकू सांग नाही उठायला सांग ना. चिकू. अश्विनी ताई असं कसं झालं? चिकू चिकू अशा कशा सोडून गेलात तुम्ही? चिकू. आम्ही वाचू नाही शकलो तिला. चॉप 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 चॉप. सर शांत व्हा. नका त्रास करून घेऊ तुम्ही. अश्विनी काय म्हणायचे लक्षात आहे ना तुमच्या? माझा दादू मला कायम हसत राहायला पाहिजे. तुम्ही जर असं रडलात तर आवडेल का तिला? राणी, चिकूच्या जाण्याचा खूप त्रास होतोय मला. तिने तर फसवलं आपल्याला. माझा जीव होती माझी चिकू. ऑफिसला जाताना, कुठेही बाहेर जाताना असं तसं बाय दादू असं म्हणायची. आणि आता काय करतोय आपण? आपल्याला बाय म्हणावं लागलं तिला. निघून गेली ती कायमची. सर आपल्याला फसवलंय चिकू. सर अहो हे बघा, तुम्ही जर असं रडलात तर कसं चालेल बरं? भारती मॅडम आणि आबासाहेबांना कोण आधार देणार आहे? अहो, तुमच्याशिवाय कोण आणि कसं सावरणार आहे त्यांना? नाही, मला नाही वाटत मी कोणाला सावरू शकेन. मी स्वतःच खूप तुटलोय आतून रोणी. स्वतःच खूप तुटलोय. यु नो व्हॉट, आम्ही लहान होतो ना, कुठेही बाहेर रस्त्यावरून चालताना आई आणि आबांचा हात धरायचीच नाही ती. नेहमी माझा हात धरायची आणि घरी पोहोचेपर्यंत सोडायचीच नाही. म्हणायची, दादू मी तुझा हात सोडला आणि तू मला सोडून गेलास तर. आणि आज काय झालं? ती माझा हात सोडून गेली. तिने माझा हात आयुष्यभर
धरून राहावं असं वाटत होतं तुम्हाला, पण ती गेली. अहो, कधी कधी आपण आपल्या माणसाचा हात कितीही घट्ट धरून ठेवला ना तरी त्याला तो सोडून जावा लागतो. अश्विनी जशी आपल्याला आवडायची तशी देवाला पण आवडली असेल. इथं तुम्ही तिला सांभाळायचात, तिथे देव तिला सांभाळेल. अगं पण हे वय होतं का? हा, सांग ना मला. आपण तिचं लग्न ठरवत होतो, तिला आवडणाऱ्या मुलाबद्दल तिने सर्वात पहिले तुला सांगितलं. तुझ्या सांगण्यावरून मी त्याला भेटायला तयार झालो. किती खुश होती ती, किती आनंद झालेला तिला. तुला माहितीये, एवढा आनंद ना लहानपणी कधी मी तिच्या हातात खाऊ ठेवायचो ना तेव्हा पण नाही व्हायचं तिला. एवढी एवढी खुश होती ती. अहो, तिने त्या मुलाबरोबर संसार करायचं ना खूप स्वप्न रंगवले होते. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ना मला ती तिच्या लग्नाचं सगळं प्लॅनिंग सांगत होती की ती तिच्या लग्नात कशी साडी नेसणार आहे, कसं मेकअप करणार आहे, तिची लग्नातली एंट्री कशी असणार आहे. अहो, हे सगळं ना तिने करून दाखवलं मला. आणि मग अचानक कळालं की ती आता या जगातच नाही. तिने फसवलंय आपल्याला, फसवलंय तिने. लहानपणी जेव्हा माझ्याकडे लपाछपी खेळायचा हट्ट करायची ना, मी नाही म्हणायचो, कारण तिला शोधावं लागण्याची जाणीवच मला नकोशी वाटायची. आणि आता काय, अशा ठिकाणी जाऊन लपलीये की मी शोधू पण नाही शकणार तिला. फसवलं तिने आपल्याला, फसवलं. सर, तुम्ही सावरा स्वतःला. अहो, आता तुम्हाला आणि मला मिळूनच या घरातल्या माणसांना पण सावरावं लागणार आहे. हे दुःख खूप मोठं आहे, पण आपल्याला ते पचवावं लागणार. तुम्हाला मालती मॅडम आणि आबासाहेबांना आधार द्यावा लागणार आहे, त्यांना सावरावं लागणार आहे. त्यांची ना तब्येत खराब नको व्हायला, एवढंच. तुम्ही ऐका माझं, शांत व्हा. आपली चिकू कुठेच गेली नाहीये, ती आपली चिकू आहे ना. मग कशी काय सोडून जाईल आपल्याला? शांत व्हा. चला, आता रडायचं नाही. हा, चला, उठा, खाली चला. बुवा, गोट्या, अरे ये की. आबा, सावरा स्वतःला. बाकीची पोरं तुमच्याच तोंडाकडे बघून दिवस काढणार आहेत. आबा, अहो आपल्या लेकीला या अवस्थेत बघायचं काय दुःख असेल ना, ती एक बाप म्हणून मी समजू शकतो. हो, पण बाईसाहेबासाठी तुम्हाला खम करावं लागेल. इंद्रसाहेब, तुम्ही दोघं ह्या घरचा आधार आहेत. आता तुम्हालाच हे समजायला सावरावं लागेल. माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली परमेश्वर. आता झाडावरचं उमलणारं फुल खोडावं तसं माझी मुलगी हिरावून घेतली. माझं हसरं खेळणारं लेकरू गेलं सोडून मला कायमच. आबा, आबा,
जे घडलं ते खूप वाईट घडलं, पण आम्हाला ऍक्सिडेंट असल्याने चौकशी करावी लागेल. साहेब, मी काय म्हणतो, आता तुम्ही प्लीज आबांना काही विचारू नका. नाही म्हणजे काय, कोणाचीच आता ऐकण्याची परिस्थिती नाही आहे. आपण बोलू नंतर. नाही विक्रांत सर, नंतर बोलायला काहीच उरणार नाही. साहेब, तुम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करा. आणि त्या चौकशीसाठी तुम्हाला जे काही सहकार्य लागणार आहे ना, ते आम्ही सगळं करू. पण अश्विनीला ज्याने धडक दिली त्याला तुम्ही सोडू नका. त्याला शोधून तुम्ही त्याला चांगलीच शिक्षा द्या. हो, पण त्यासाठीच हा घातपात होता की अपघात हेही बघावं लागेल. हो सर, प्लीज तुम्ही ह्याच्यात जातीने लक्ष घाला. साहेब, मी काय म्हणतो, सर, मला माफ करा, मला एक बोलायचंय. सर, अश्विनीच्या बाबतीत हे जे काय घडलंय ना, ते मला जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे नेमकं काय झालं होतं? म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये होते, माझ्यासाठी डबा घेण्यासाठी अश्विनी इकडे घरी आली होती. पण तो डबा घेऊन ती निघताना तिचा ऍक्सिडेंट झाला. हो, हे सगळं असं कसं काय होऊ शकतं? राणी, हे बघ, ही आता योग्य वेळ नाहीये या विषयावर चर्चा करायची. अहो सर, पण मला खरंच काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. साहेब, तुम्ही चिकू हॉस्पिटलला कुठल्या रस्त्याने येत होती ना, याची जर चौकशी केली तर खूप बरं होईल. ठीक आहे, आम्ही सगळ्या डिटेल बघणारच आहोत, पण गरज पडली तर परत सगळ्यांशी बोलायला यावं लागेल. हो सर. आबा येतो.